नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड तालुक्यात शिवसेनेचं वर्चस्व, जिल्हा परिषदेत 6 तर पंचायत समितीत 10 जागांवर विजय। दापोली, खेड, मंडणगड मध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय। विकासाच्या कामांवर मतदारांचा शिक्कामोर्तब, नामदार योगेश दादा कदम। दासगाव येथे सावंत हॉटेलला भीषण आग, मोठं नुकसान टळलं। बोरसगावची सुकन्या ऋतुजा सनगरे ही भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल भाजपात खेडतर्फे सत्कार। आणि महाशिवरात्रीचा औचित्य साधून महाड येथील श्री वीरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट तर्फे छबिना उत्सवाचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत शिवसेनेनं मोठं यश संपादन केलंय। जिल्हा परिषदेसाठी असलेल्या 7 जागांपैकी शिवसेनेने 6 जागांवर विजय मिळवला असून उर्वरित एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाली आहे। भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत खाते उघडता आलेले नाही। जिल्हा परिषद सुकिवली गटात शिवसेनेचे सचिन विश्राम धावडवे यांनी 6,851 मते मिळवत विजय नोंदवला। त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामचंद्र आखाडे यांना 2,629 मतं मिळवली। भरणे गटात शिंदे सेनेच्या मानसी जगदाळे यांनी 6,476 मते मिळवत विजय मिळवला, तर उद्धव सेनेच्या सुहासिनी चिंचगरकर यांना 2,457 मते मिळाली। भडगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे अजय बिरवटकर यांनी 7,119 मते मिळवत विजय संपादन केला, तर शिंदे सेनेचे रवींद्र रेवाळे यांना 6,107 मते मिळाली। दयाळ गटात शिंदे सेनेचे अरुण कदम यांनी 6,458 मते मिळवत विजय मिळवला। या गटात उद्धव सेनेचे अजिंक्य मोरे यांना 4,438 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवारांमध्ये विजय राक्षे यांना 1,144, चंद्रसेन मोहिते यांना 158 आणि इनायतुल्ला अब्दुल रहमान यांना 143 मते मिळाली। विराचीवाडी गटात शिंदे सेनेच्या रेवती पाटील यांनी 5,421 मते मिळवत विजय मिळवला। या गटात उद्धव सेनेच्या स्पृहा चांदिवडे यांना 3,254 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अंजली खापरे यांना 2,045 मते मिळाली। लोटे जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेच्या आदिती खाडे यांनी 4,212 मते मिळवत विजय मिळवला। उद्धव सेनेच्या अंकिता सोलकर यांना 4,149 मते मिळाली, तर भाजपच्या मनाली कांबळी यांना 2,972 मते मिळाली। धामणदिवी गटात शिंदे सेनेच्या जाई आमरे यांनी 5,242 मते घेत विजय मिळवला। या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सानिका आमरे यांना 3,596 मते, तर उद्धव सेनेच्या प्रीती मनवळ यांना 2,988 मते मिळाली। दरम्यान पंचायत समिती निवडणुकातही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या। सुकिवली गणात शिवसेनेच्या सुनीता कासार यांनी 3,459 मते मिळवत विजय मिळवला। उद्धव सेनेच्या सुनीता गोमले यांना 1,202, तर भाजपच्या दिव्या होळकर यांना 637 मते मिळाली। तिसंगी गणात शिवसेनेचे महेश भोसले यांनी 2,812 मते मिळवत विजय मिळवला। या ठिकाणी उद्धव सेनेचे किशोर जाधव यांना 539, भाजपचे ऋषिकेश मोरे यांना 885, तर काँग्रेसचे चंद्रकांत मोरे यांना 72 मते मिळाली। खवटी गणात शिवसेनेच्या नम्रता तांबट यांनी 2,768 मते घेत विजय मिळवला, तर उद्धव सेनेच्या सुहासिनी चिंचगरकर यांना 1,530 मते मिळाली। भरणे गणात शिवसेनेचे प्रशांत चव्हाण यांनी 2,874 मते मिळवत विजय मिळवला। या गणात भाजपचे विजय दरेकर यांना 976, उद्धव सेनेचे सचिन निकम यांना 613, बसपाचे मिलिंद गमरे यांना 186 आणि मनसेचे प्रशांत मंडलिक यांना 38 मते मिळाली। भडगाव गणात शिवसेनेचे संग्राम कदम यांनी 3,782 मते मिळवत विजय नोंदवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुलदीप पवार यांना 2,374 मते मिळाली। जामगे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपूर्वा जाधव यांनी 3,946 मते मिळवत विजय मिळवला, तर शिवसेनेच्या नैना मोरे यांना 3,081 मते मिळाली। दयाळ गणात शिवसेनेच्या शमिका महादे यांनी 2,158 मते मिळवत विजय मिळवला। अपक्ष उमेदवार साक्षी पालकर यांना 1,921
राष्ट्रवादी काँग्रेसच्या साबिहा दुदुके यांना 1142 आणि उद्धव सेनेच्या स्वाती कदम यांना 1032 मते मिळाली. बहिरवली गणात शिवसेनेचे निसार सुर्वे यांनी 3038 मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेचे बशीर हमदुले यांना 2112, काँग्रेसचे अजिम सुर्वे यांना 402 आणि अपक्ष बाळकृष्ण पानवलकर यांना 379 मते मिळाली. गुंडे गणात शिवसेनेचे सुनील मोरे यांनी 2270 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे संजय आखाडे यांना 1090, उद्धव सेनेचे विष्णू आमरे यांना 712, मनसेचे प्रकाश पालांडे यांना 59 आणि वंचित बहुजन आघाडीचे बबन जाधव यांना 66 मते मिळाली. विराचीवाडी गणात शिवसेनेचे दिलीप डेरवणकर यांनी 2753 मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेचे संदेश धुळप यांना 1664, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश देवरुखकर यांना 1316 आणि काँग्रेसचे मधुकर शिंगे यांना 232 मते मिळाली. लोटे गणात उद्धव सेनेचे अजय चाळके यांनी 2384 मते मिळवत विजय मिळवला. तर शिवसेनेचे जीवन आमरे यांना 2370, भाजपचे अविनाश आमरे यांना 1286 आणि अपक्ष विपुल तांबे यांना 110 मते मिळाली. आमरस गणात उद्धव सेनेच्या अमिता बने यांनी 1749 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या सीमा सकपाळ यांना 1705, भाजपच्या मेघना मोरे यांना 1618 आणि अपक्ष दीपाली हुमणे यांना 144 मते मिळाली. अंजणी गणात शिवसेनेच्या आफिया पालेकर यांनी 2052 मते मिळवत विजय मिळवला. उद्धव सेनेच्या ताज बेगम देसाई यांना 1724, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकांक्षा मोरे यांना 1464, वंचित बहुजन आघाडीच्या अभिलाषा जाधव यांना 342 आणि काँग्रेसच्या राबिया जसनाईक यांना 131 मते मिळाली. दामणदेवी गणात उद्धव सेनेच्या रेवती घाग यांनी 2085 मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समृद्धी गोठल यांना 2018, तर शिवसेनेच्या नंदिनी पवार यांना 1926 मते मिळाली. या निकालांमुळे खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचं वर्चस्व स्पष्ट झालं असून ग्रामीण मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे हे ठळकपणे समोर आलंय. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव राहणार आहे. खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने दणदणीत यश मिळवत मतदारसंघातील बालेकिल्ला कायम राखलाय. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानले. या निवडणुकीत विविध पक्षांनी एकत्र येत शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. हा विजय विकास कामांवरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं योगेशदादा यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी उमेदवारांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येक निवडणूक नवीन शिकवण देणारी असते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विशेषतः मंडणगड तालुक्यातील 6-0 असा ऐतिहासिक विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दापोलीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही शिवसैनिकांनी ताकदीने साथ दिली आणि त्या जागांवरही विजय मिळवला. विजयाचा आनंद साजरा करताना कोणतीही टीका टिप्पणी न करता संयम राखावा अशी विनंती कदम यांनी केली. हा विजय व्यक्तींचा नसून विकासाच्या विचारांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील विकास कामांना गती मिळत असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांवर आता अधिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेदवारी न मिळूनही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इच्छुकांचेही त्यांनी विशेष कौतुक केलं. या विजयामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे योगेशदादा कदम यांनी पुन्हा एकदा अभिनंदन करत जनतेचा विश्वास कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तालुक्यातील दासगाव येथील सावंत यांच्या मालकीच्या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना रात्री 10:15 सुमारास घडली. या आगीत हॉटेलमधील लाकडी साहित्य आणि इतर पडीक वस्तू जळून खाक झाल्या. सदर हॉटेल अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होते. आज अचानक हॉटेलमधून धुराचे लोट उठताना दिसताच ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जुन्या लाकडी सामानामुळे आग वेगाने पसरल्याने ती आटोक्यात येत नव्हती.
यानंतर महाड नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। स्टेशन प्रमुख गोविंद साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक शेखर भोसले, संकेत खोपकर, केदार देसाई, फायरमन यश खाडे, आदित्य खोत, श्रीकांत साळुंखे तसेच ठेकेदार शशिकांत कदम आणि सिद्धेश निवाते यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं। अग्निशमन दल येण्यापूर्वी आपदा मित्र अभिताभ जाधव, संकेत कर्जावकर, ग्रामस्थ जयवंत पड्याळ, दीपक पड्याळ, संचित जाधव, समीर मिंडे, बिपिन शेठ आणि राम आशिष यांनी आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी हानी टळली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। खेड तालुक्यातील बोरसगावची सुकन्या ऋतुजा संगेरे ही भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर 13 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण करून आपल्या मूळ गावी आली असून 21 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी म्हणजेच बांगलादेशच्या भारतीय सेनेचं रक्षण करण्याकरता जात आहे। या निमित्तानं तमाम कोकणवासियांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते, खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व नगरसेवक तथा गटनेते रहीम सहीबोले, भाजपा जिल्हा चिटणीस तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले उपस्थित होते। महाशिवरात्रीचं औचित्य साधून महाड येथील श्री वीरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट तर्फे शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत छबिना उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्त रोज रात्री 9:30 वाजता गुहागर हेदवी येथील ह.व.प. डॉक्टर श्रीपाद जोगळेकर यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे। त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 13 रोजी उत्सवाची सुरुवात सकाळी 10 वाजता गादी स्थापना आणि पेटी पूजन, रविवार दिनांक 15 रोजी महाशिवरात्री पूजा, मंगळवार दिनांक 17 रोजी देवभोजन आणि महाप्रसाद, बुधवार दिनांक 18 रोजी रात्री छबिना आणि गुरुवार दिनांक 19 रोजी सकाळी महाराजांना पोलीस मानवंदना, त्यानंतर ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ स्थानिक शाखा क्रमांक 4 चिंचगर बौद्धवाडी, आम्रपाली महिला मंडळ, बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि संघर्ष तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा दिनांक 7, 8, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मंडळाचे अध्यक्ष आणि खेड तालुका बौद्ध युवा मंच अध्यक्ष आयुभाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या। यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते, सभासद, सदस्य त्याचप्रमाणे शाखेतील सर्व कार्यकर्ते आणि महिला यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। अकोले येथील डिस्ट्रिक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या निवड मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांचे वडील रामचंद्र महादेव राजपुरे यांचे आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्या गिमवणे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले। ते 84 वर्षांचे होते। कैलासवासी रामचंद्र राजपुरे यांचे दापोली तालुका आणि त्यांचे मूळगाव कळंबटच्या विकासात मौलिक योगदान आहे। शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक संस्थांची स्थापना, विस्तार आणि विकास कार्यात त्यांचं अविस्मरणीय योगदान आहे। त्यांच्या निधनाने दापोलीचा एक कर्ता पुरुष गमावल्याची भावना व्यक्त होत आहे। कैलासवासी रामचंद्र राजपुरे यांच्यावर उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या कळंबट गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कैलासवासी रामचंद्र राजपुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील रिक्षा चालक मालक संघटना व व्यापारी संघटनेतर्फे आयोजित श्री सत्यनारायण पूजेनिमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर
आणि विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतलं. दरम्यान रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल वैभवजी खेडेकर यांनी त्यांचे आभार मानले आणि उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, जयेश गुहागरकर आदी उपस्थित होते. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ स्थानिक शाखा क्रमांक 4 चिंचगर बौद्धवाडी, आम्रपाली महिला मंडळ, बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि संघर्ष तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा दिनांक 7, 8, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मंडळाचे अध्यक्ष आणि खेड तालुका बौद्ध युवा मंच अध्यक्ष आयुभाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते, सभासद, सदस्य, त्याचप्रमाणे शाखेतील सर्व कार्यकर्ते आणि महिला यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. जी सदर स्पर्धा पार पडली, या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं असं सहकार्य जे लाभतं ते आमच्या या स्थानिक शाखेचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते असतील, सभासद असतील, महिला मंडळ असतील, त्याचप्रमाणे सर्व देणगीदार असतील. बंधूंनो, ही सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी या आमच्या गावातून मुंबई असेल, स्थानिक असेल, या सर्वच आमच्या या समाजातील सर्व देणगीदार या मंडळाला दरवर्षीप्रमाणे अतिशय मोलाचं असं सहकार्य या ठिकाणी करत असतात. मग ते प्रथम पारितोषिकच्या स्वरूपात असेल, चषक या ठिकाणी असेल, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक असतील. त्याचप्रमाणे या मंडळाला सुंदर अशी ज्यांनी या ठिकाणी टी शर्ट दिलेले आहेत. मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मुकादम लँडमार्क येथील जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना उपनेते संजयराव वसंतराव कदम यांनी दयाळ जिल्हा परिषद गटातून बहुमताने निवडून आलेले अण्णा कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इक्बालभाई जमादार, राकेश सागवेकर, राकेश महाडिक, दिनेश पाष्टे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.